100%. कारण शिंदे साहेब हे भिंगरीसारखे फिरून काम करतायत आणि तुम्ही पाहिलंच असाल इतक्या योजना त्यांनी आता राबवल्या आहेत, नुसत्या घोषित केल्या नाही आहेत तर राबवल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी जो बंद होता तो सुरू केला, त्याच्याने करोडो लोकांचे जीव वाचले. स्थानिक लोकांमध्ये खुशीचं वातावरण आहे. मी महायुतीच्या खूप आभारी आहे की एक महिलेला इथे संधी दिली गेली, उमेदवारी दिली गेलेली आहे आणि स्थानिक लोकांना खूप बरं वाटतं आहे. कारण विकासाची कामं होताना दिसत आहेत. आज महिलांच्या बाबतीत म्हणा किंवा इतर सगळ्या आरोग्याच्या बाबतीत म्हणा, सगळ्या बाबतीत लोकांना विकास महत्त्वाचा आहे, त्यांची कामं होणं महत्त्वाची आणि त्यामुळे आनंदाचं वातावरण. शिवसेनेच्या महिलेला पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. अदरवाईज जयवंतीबेन मेहता इथनं 25 वर्षापूर्वी खासदार होत्या. त्यामुळे समस्त महिला वर्गाचा हा सन्मान आहे. हा लोकांनी लावलं होतं. मी ऐकलं होते की ते त्यांना दाखवा आणि 5,000 मिळवा असं लोकांनी लावलं होतं. हे मी ऐकलं होतं. एकदम छान पद्धतीने प्रचार होतोय. सगळे अगदी तनानी मनाने काम करतायत आणि छान काम करतायत. त्यामुळे काहीच त्याच्यात अडचण नाही आहे. प्रत्येक क्षणाला माणसाने चॅलेंज म्हणूनच चाललं पाहिजे. निवडणूक तर चॅलेंज असतेच, पण मला उमेदवाराचं चॅलेंज नाही, निवडणुकीचं चॅलेंज आहे. 100%. कारण शिंदे साहेब हे भिंगरीसारखे फिरून काम करतायत आणि तुम्ही पाहिलंच असाल इतक्या योजना त्यांनी आता राबवल्या आहेत, नुसत्या घोषित केल्या नाही आहेत तर राबवल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी जो बंद होता तो सुरू केला, त्याच्याने करोडो लोकांचे जीव वाचलेले आहेत. लोक काम करणारा माणूस निवडतील. 100% बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा बाण हा आमच्याकडे आहे. त्यामुळे तो विचार नक्कीच लोक करतील. नक्कीच लोकांसाठी आम्ही दोघं नेहमी काम करतो आणि काम करत राहणार. त्यामुळे काम करणारा माणूस हा प्रत्येकाला आवडत असतो. त्याचं कारण आहे की 2 गोष्टी लोक विसरत नसतात. तुम्ही केलेली एक चांगली गोष्ट आणि तुम्ही केलेली वाईट गोष्ट. त्यामुळे चांगल्या गोष्टी केल्या तर लोक लक्षात जरूर ठेवतील. पहिलं तर घराचा प्रश्न आहे, रिडेव्हलपमेंटचा आहे, ट्रॅफिकचा आहे, आरोग्याचा आहे आणि महिलांचे काही प्रश्न आहेत, त्याच्यावर मी नक्कीच काम करेन. या निवडणुकीमध्ये माझं काम, मी केलेलं काम आणि यशवंत जाधव साहेबांनी केलेलं काम, जे शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करतात तेही ते जमेची बाजू आहे. माझे येतात ना मंगलप्रभात लोढाजी असतात, राहुल नार्वेकर असतात, त्याच्यानंतर मिलिंद देवराजी असतात आणि चांगली गोष्ट आहे ना. चांगले नेते माझ्यासाठी येतात. प्रत्येकाचा मी जाऊन आशीर्वाद घेतलेला आहे. नक्कीच करणार ना, खासदार होणारच आहे. मी बाळासाहेबांची पहिली शिवसैनिक असणार आहे, महिला जी खासदार होणार आणि मग ते तर माझं पहिलं अर्ध कर्तव्य असणार आहे, ते करणारच 100%. कारण कोरोना काळामध्ये मी खासदार कुठे तुम्हाला दिसले नसतील कोरोना काळामध्ये, कुठे होते त्यांना माहिती, पण आम्ही रस्त्यावर उतरून, मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. त्या रस्त्यावर उतरण्यामुळे मला कोविड झालेला आहे. ज्या दिवशी मी रस्त्यावर उतरून लोकांना, ज्यांना मास्क नव्हते घातले त्यांना मास्क घालत होते आणि ते मास्क घालता पूर्ण बायकाळ्याभर मी मास्क घातले आणि त्याच्यानंतर मला त्याच दिवशी मी कोविड पॉझिटिव्ह झालेली आहे. खूप छान प्रतिसाद आहे. मी आल्यानंतर पूर्ण मला, कारण महाराष्ट्रीयन पद्धती, मराठी माणूस हा नेहमी आरती करतो, त्यामुळे माझ्या आरतीने स्वागत होतं आहे. कुठे हार तुऱ्याने स्वागत होतं आहे. माझा मुस्लिम समाजसुद्धा भरभरून येऊन माझ्या गळ्यामध्ये हार घालतोय, माळ घालतोय, खरं तर माळ घालतोय. तर खूप छान प्रतिसाद आहे. 100%. कारण शिंदे साहेब हे भिंगरीसारखे फिरून काम करतायत आणि तुम्ही पाहिलंच असाल इतक्या योजना त्यांनी आता राबवल्या आहेत, नुसत्या घोषित केल्या नाही आहेत तर राबवल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी जो बंद होता तो सुरू केला, त्याच्याने करोडो लोकांचे जीव वाचले. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.